मित्रांनो, आता सध्या आपण शनिवारवाड्याच्या त्या भागामध्ये आलेलो आहोत जिथं माधवराव म्हणजे थोरल्या माधवराव पेशव्यांचं राहतं घर इथं होतं. आणि इथं झालेली एक मजेशीर गोष्ट सांगतो तुम्हाला की झालं असं होतं की बरीच रात्र झालेली होती आणि थोरले माधवराव म्हणजे असे पत्र जाळत होते जुने वगैरे. तर तिथं त्यांचे कारभारी आले. कारभारी होते सखाराम बापू बोकील, त्यांचं नाव होतं सखाराम बापू. तर बऱ्याच उशिरा म्हणजे त्यांना थोडंसं विचित्र वाटलं की एवढ्या रात्री म्हणजे हे पत्र जाळत आहेत, तर नेमकं काय आहे ते. तर बापूंनी विचारलं माधवरावांना की नेमकं तुम्ही काय करताय. तर माधवरावांनी सगळे असे कागद जाळतच होते ते. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी स्वराज्याशी बेईमानी केलेली आहे त्या लोकांच्या बेईमानीचे पुरावे आम्ही जाळतोय. तर बापू एकदम शॉक झाले की म्हणाले की नेमकं काय झालेलं आहे इथं. तर त्यांनी सांगितलं की मला ते पत्र द्या, ज्या ज्या लोकांनी बेईमानी केलेली आहे आपण सरळ सरळ त्यांना फासावरच लटकू. तर माधवरावांनी विचारलं, असं म्हणता का? ठीक आहे. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या कागदांमधला एक कागद काढला आणि ते बापूंकडे दिला. आणि बापूंनी तो कागद वाचला आणि नेमकं बापूंचं म्हणजे काय म्हणतात त्याला शॉक झाली आणि त्यांचं धोतरच फाटायची वेळ आली. कारण की त्या पत्रामध्ये निजामाने बापूंना पैसे खाऊ घातलेले होते त्याचा उल्लेख होता. जे बापू सगळ्यात हुशार मानले जायचे त्यांना लक्षात आलं की आपली हुशारी काही कामाची नाही. कारण की आपण स्वराज्याशी जे जे बेईमानी करत होतो ते माधवरावांना पहिलेच माहिती होतं. तरी पण त्यांनी माहीत असूनही नाही दाखवलं. आणि असं असतं की कधीकधी राजकारणामध्ये बेईमानी पचवून घ्यावी लागते. लोक बेईमानी करतात, त्यांना एकत्र ठेवायचं असतं, त्यांच्या हुशारीचा वापर करून घ्यायचा असतो. म्हणून मग माधवरावांनी त्यांना ते माफ केलेलं होतं. आणि नंतर बऱ्याच वेळेस बापूंचा सल्लासुद्धा माधवरावांना कामी आलेला होता. जरी बापू एक नंबरचा हरामखोर माणूस असला, पैशासाठी काही पण करणारा माणूस होता आणि जो की दादासाहेब म्हणजे माधवरावांच्या विरोधामध्ये दादासाहेबांच्या खूप पुढे पुढे करायचा. बरेच बदसल्ले द्यायचे दादासाहेबांना म्हणजे बापू दादासाहेब पेशव्यांना बरेच वेळेस बदसल्ला द्यायचे, खराब करायचे. पण त्यांच्यामध्ये जे टॅलेंट होतं त्या टॅलेंटचा वापर करून घ्यायचं माधवरावांना जमलेलं होतं.